ओके. श्रीलंका पर्यटनामध्ये भोजन व्यवस्था कशी असते त्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तेलतुंबडे साहेब काय काय आहे ते दाखवत आहेत. ओके, चला पुढं पुढं. हां, पण सॅलडच आहे, सॅलडचा प्रकार आहे. काकडी आहे. ओके. ओनियन. कांदा अशा प्रकारचा कापलेला आहे. हां. त्यानंतर आपण इथं आता बघतो आहोत सूपच आहे. सूप हां. हे आहे फ्रेंच ओनियन सूप. फ्रेंच ओनियन सूप आहे. ओके. तर पुढे आणखी जरा एक ना या ठिकाणी आहे ते रेड राईस. रेड राईस. हां. हे पप्पाडम म्हणून आहे, म्हणजे पापड आपण बोलतो ते पप्पाडम बोलतात इकडे. हां. त्यानंतर ते आहे स्टीम व्हाईट राईस. स्टीम व्हाईट राईस आहे हा. स्टीम व्हाईट राईस. स्टीम व्हाईट राईस. ओके. त्यानंतर आहे एग फ्राईड राईस. त्याच्यामध्ये एग्स टाकलेले आहेत आणि हा फ्राईड केलेला आहे. हां. त्यानंतर चपाती. आपल्याकडे पद्धतीने हां. हे आहे नूडल्स, हक्का नूडल्स. हक्का नूडल्स बोलतो. ओके. त्यानंतर आहे चिकन मसाला. चिकन मसाला आहे. त्यानंतर आहे दाल करी. मला वाटतं मसूरच्या डाळीचं बनवलेलं आहे दाल करी. त्यानंतर आहे बटाटा म्हणजे बटाटा करी आहे. बटाटा ओके. करी. बटाटा करी. बटाटा करी. हां. आपण आता बघतो इथे ही भजी आहे. व्हेजिटेबल टेम्पुरा बोलतात ना, व्हेजिटेबल टेम्पुला. हां. ते आहे व्हेजिटेबल भजी. ओके. अशा प्रकारचं. आणि फ्रुट्समध्ये काय काय? त्यानंतर आपण नंतर फ्रूट सॅलड बघूया. हां. फ्रूट सॅलडमध्ये बघा एक टरबुजाचे काप आहे. त्यानंतर एक इथलं एक प्रसिद्ध असं ट्रेडिशनल त्यांनी बनवलेलं आहे खीरसारखं. फळाचंच आहे ते. फळाचंच आहे ते. त्या आणखीन याप्रमाणे आणखीन इथे ते देखील फळाचंच बनवलेलं आहे. ओके. आपण बर्फी सारखं दिसतंय ते, पण फळाचंच केळी आहे. आहे. ही फ्रूटच आहे. हां. ओके. अशा प्रकारे आपल्याला पेयमध्ये काय? पर्यटनाच्या मध्ये जेवणाची अशा प्रकारची व्यवस्था आहे. पेय काय असतात त्याच्यामध्ये तुम्हाला इथे पेय आहेत. कॉफी. तुम्हाला जर हॉट कॉफी पाहिजे हॉट कॉफी आहे मिळेल. हां. त्याच्यामध्ये हॉट मिल्क मिळेल. हां. हॉट वॉटर मिळेल. हां. हॉट ज्यूस देखील इथे तुम्हाला मिळू शकतो. अशा प्रकारचं या प्रकारे व्यवस्था भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून रोज आणि दररोज आपल्याला अशा प्रकारचं हे जेवण नाश्ता वेगळ्या प्रकारचा असतो आणि हे दुपारचं आणि रात्रीच्या जेवणामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे इथे पदार्थ करायला प्रकार असतात. आणि जे आपल्याला भारतीय बौद्ध महासभेचं जे पर्यटन आहे श्रीलंका पर्यटन त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व सुविधा दिलेल्या आहेत. ओके. जय भीम, नमो बुद्धाय.